तैवानमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप। तैवान, जपान आणि फिलिपाईन्समध्ये सुनामीचाही इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात इमारतीला भीषण आग। एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा होरपळून मृत्यू। अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचं तिकीट मिळवण्याच्या शर्यतीतनं किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा। सोशल मीडियावरची पोस्ट व्हायरल। हिंगोलीचे शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांचं वर्षा निवासस्थानी जोरदार शक्ती प्रदर्शन। उमेदवारी कायम राहणार की बदलणार याकडे लक्ष। पुण्यामध्ये वंचितकडनं वसंत मोरेंना उमेदवारी, तर बारामतीत सुप्रिया सुळेंना वंचितचा पाठिंबा। नांदेड, परभणी आणि संभाजीनगरचे उमेदवारही जाहीर। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या 5 जागांच्या उमेदवारांची घोषणा जयंत पाटील करणार। काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक। माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। तर जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला, काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवरती निरुपम यांचं उत्तर। उन्मेष पाटील आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता। जळगावमधनं भाजपनं उमेदवारी नाकारल्यामुळे उन्मेष पाटील नाराज। राहुल गांधी आज शक्ती प्रदर्शनासह वायनाडमधनं अर्ज भरणार। प्रियंका गांधीही राहणार उपस्थित। भिवंडीच्या शांतीनगर भागात 2 गटांमध्ये जोरदार राडा। चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू। खबरदारी म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पार। वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि अकोल्यात पारा 41 अंशांवर। राज्यात शुक्रवारपासून 4 दिवस पावसाचा अंदाज। कोकण आणि मराठवाड्यात 6 ते 8 एप्रिल, तर विदर्भात 7 ते 8 एप्रिल दरम्यान तुरळक पावसाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।